तर तुम्हाला सीएचओ बनायचंय पण तुम्ही इलिजिबल आहात का? बहुतांश स्टुडंट इथेच कन्फ्युज होतात. तर आपण सीएचओ ची इलिजिबिलिटी नेमकी काय ते बघूयात. तर BAMS, BUMS हे इलिजिबल आहेत. BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग हे देखील इलिजिबल आहेत. मग BHMS, फिजिओथेरपिस्ट, डेंटिस्ट इलिजिबल नाहीत. इव्हन MBBS सुद्धा इलिजिबल नाहीत. तुमची डिग्री तर इलिजिबल झाली पण तरी तुम्ही इलिजिबल आहात का? तर एक अट आहे, तुमचे इंटर्नशिप कंप्लीट झालेली असावी आणि स्टेट काउन्सिलचे रजिस्ट्रेशन झालेले असावे. पण तुम्हाला एज क्रायटेरिया माहित आहे का? तर जनरल कॅटेगरीसाठी आहे 18 ते 38 वर्ष, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे 18 ते 43 वर्ष आणि हँडिकॅप किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड एरियासाठी आहे 18 ते 45 वर्ष. सीएचओचा फॉर्म भरायचा आहे पण तुमचे डॉक्युमेंट कंप्लीट आहेत का? तर चला जाणून घेऊया कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. फर्स्ट आहे 10th आणि 12th मार्कशीट प्लस सर्टिफिकेट. नंतर डिग्रीचं मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट प्लस डिग्री सर्टिफिकेट. नंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि जर रिन्युअल केलं असेल तर व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. त्यानंतर इंटर्नशिप कम्प्लिशनचं सर्टिफिकेट देखील लागणार. नेक्स्ट आयडी प्रूफ साठी तुम्हाला आधार कार्ड पण तेही अपडेटेड हवे हा. नंतर पॅन कार्ड आणि वोटिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हवे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट हवे. जर EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट हवे. डिसॅबिलिटी किंवा हँडिकॅप असाल तर PWD सर्टिफिकेट हवे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटही लागेल हा. आणि नंतर तुम्ही जेव्हा फॉर्म फिल कराल त्यावेळेला तुम्हाला एक स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेटही द्यावे लागते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्याकडे ऍप्लिकेशन फॉर्मचे एक प्रिंट आउट प्लस ऍडमिट कार्डचे एक प्रिंट आउट हवी. इलिजिबिलिटी आता पूर्ण झाली. आता सीएचओ बनण्याच्या प्रवासाची पहिली पायरी सुरू झाली. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सीएचओच्या सॅलरीची डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.